नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 27 जून 2024 अरबी समुद्रामध्ये ढगांची दाटी झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली होती। त्याचबरोबर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुखावून जात होत्या। पावसातील खंडामुळे राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा अजून सुद्धा आहे। शेतकरी मित्रांनो, दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाने दिलेला आहे। उर्वरित कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आज दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 26 जून 2024 रोजी म्हणजेच काल सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होत असून कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींना पोषक हवामान होत आहे। मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। त्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। बंगालच्या उपसागरात सुद्धा चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात घट होत आहे, मात्र पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उगाडा मात्र कायम आहे। तर मित्रांनो, अरबी समुद्रातून मान्सून सक्रिय होत असल्यानं 2 दिवसात राज्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये पावसाला जोर येण्याची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हा आज देण्यात आलेला आहे। म्हणजे 27 जून 2024 रोजी हा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा, त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, काल 26 जून 2024 रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभागामध्ये खूप चांगला पाऊस झालेला आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, सातारा या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे। ह्या 2 ते 3 दिवसामध्ये पाऊस सक्रिय होणार आहे। पावसाला जोर वाढणार आहे, त्यामुळे आपल्या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हा हवामान खात्याने दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, पेरण्या केल्या असतील तरी पाऊस आपल्याकडे सुरू होणार आहे आणि पेरण्या केल्या नसतील तर दमदार पाऊस होऊ द्या। मग एक 5 ते 6 दिवसाच्या नंतर आपण पेरणी केली तरी हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, खरीप पिकांची पेरणी ही आपण 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान करायची असते, त्यामुळे अजून आपल्याकडे वेळ आहे। गडबड करू नका। पाऊस झाला नसेल तर आपण थोडं थांबलं तरी चालेल। चांगला दमदार पाऊस होऊ द्या। 15 जुलैपर्यंत आपण खरीप पिकाची पेरणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर 1800 180 1551 यावरती संपर्क करू शकता। सकाळी 6 ते रात्री 10 दररोज म्हणजेच वर्षातील 365 दिवस हा टोल फ्री चालू असतो। या ठिकाणी कॉल करून आपण शेतीविषयी कोणत्याही समस्येचं समाधान घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद।